तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या पत्नीला देण्याचा शब्द माजी खासदार संजय पाटील यांनी दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी 5 कोटी रुपयांना विकली. लँड माफिया असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. 5 कोटी चिंचणी येथील घरात पोहोचल्यानंतरच ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची जहरी टीका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय पवार उपस्थित होते. ते म्हणाले, गेले 22 वर्ष मी आणि संजय पाटील विरोधात होतो. त्यांच्याशी कधीही मी युती केली नाही, पण बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आम्ही नाइलाजाने एकत्रित आलो. माजी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी आमच्यात मध्यस्थी केली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेला तालुक्यातील उमेदवार म्हणून आम्ही संजय पाटील यांचं काम केलं. दरम्यान संजय पाटील यांनी माझ्याच पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यासंदर्भात 100 वेळा शब्द दिला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते या शब्दावर ठाम होते. मात्र त्यांनी मला निवडणुकीत पैसे किती खर्च करणार असं विचारलं होतं. त्यावेळी मी निवडणुकीसाठी लागणारा खर्च करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. आमचे नेते विश्वजित कदम मला आर्थिक मदत करणार होते. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांनी माझी उमेदवारी डावलून तासगावात लँड माफिया यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यासाठी 5 कोटी रुपयांचा सौदा ठरला. हे पैसे संजय पाटील यांच्या घरी पोहोचल्यानंतरच त्यांनी उमेदवारी जाहीर केली असा आरोप महादेव पाटील यांनी यावेळी केलाय. नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी गेल्या 5-6 महिन्यांपासून 1 वर्षभरापासून संजय काकांनी सुनील जाधव त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष होते, अविनाश काका माझे नगराध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या समोर आम्हाला शब्द दिलेला होता की तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तुम्ही लढायचं आहे ओपन पडल्यानंतर. आणि अशी कमिटमेंट तिने आमच्या सगळ्यांच्या समोर केलेली होती विधानसभेपूर्वी. आणि असं असताना सगळे उमेदवार ठरवताना तिने मला बरोबर घेतलं. सगळ्या राजकीय चर्चा करताना ते आम्ही दोघे एकत्रपणाने केल्या. जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीच्या दिवशी शेवटच्या दिवशी 2 वाजता माझ्या घरी येऊन मला 2-2:15च्या दरम्यान उमेदवारी नाही म्हणून तर सांगितलं नाहीच, मला 10 मिनिटं वेळ द्या आणि आपण काय करताय ते बघूया. आणि सातत्याने त्यांनी आर्थिकचे विषय चर्चा माझ्यासमोर केली की निवडणुकीला किती पैसे घालणार या अनुषंगानं त्यांनी माझ्यासंग बोलणं केलं. आणि तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी 5 कोटी रुपयाला विकलेली. कारण इतक्या वेळा ठरलेला असताना, इतक्या कार्यकर्त्यांच्या समोर ठरलेला असताना आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान 4 दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते. परंतु आतून काळाकुट्ट त्यांचं मन असल्यामुळं त्यांनी 2 वाजेपर्यंत माझी फसवणूक केली. विश्वासघातानं त्यांनी माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला, या शहरात लँड माफियाना त्यांनी उमेदवारी देऊन त्यांनी पुढं काय करणार आहे ती त्याची त्यांनी चुणूक दाखवली. तुम्हाला पण काय अशी काय ऑफर होती का? जसं 5 कोटी विकली म्हणताय त्याबद्दल तुम्हाला पण काय ऑफर दिली का? नाही, मला ऑफर नाही. मला तिने वारंवार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं. परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कदमानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराध्यक्षपदाचा जो काही खर्च असेल तो मी घालणार आहे असं विश्वजित कदमानी सांगितलं होतं. मी काही पैसे जे रेग्युलर खर्च करणे शक्य आहे ते करणार आहे असं आम्ही सांगितलं. बरं, तुमचा आता नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही, काँग्रेस नेमका कुणाला पाठिंबा देणार त्याबद्दल काही चर्चा झाल्या का तुमच्या? नाही, आमची आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे. तालुक्यातील 3री आघाडी म्हणून जी माझ्याबरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या 3ऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करू. काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करू. कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे. तरी पण वार्ड क्रमांक 12 मध्ये एक उमेदवार काँग्रेसचा दिला आहे, त्यामुळे तुम्हाला काय कल्पना होती का? ते तो काय आम्ही दिलेला नाही, परस्पर तिने काय उद्योग केलं मला माहिती आहे. तुम्हाला काही त्याची कल्पना नाही? काँग्रेसचाच उमेदवार काँग्रेसचं चिन्ह घेतलं, पण कार्यकर्ता तो खासदार संजय पाटलांचा होता. नाही, कार्यकर्ता जरी असला त्याला नंतर त्यांना
रोहिदादांनी मध्यस्थी करून तिकीट मिळालेलं त्यांना काँग्रेसमधून, हे कसं काय? मला माहिती नाही. त्याला एबी फॉर्म दिला असणार ना, काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पण आहे. माझ्याकडूनच आहे. मग आमदार गटातून वगैरे गेला का एबी फॉर्म? मग काय सांगताय मला माहिती. कारण आमच्या माहितीप्रमाणे तुमच्याच वरिष्ठ नेत्यांची आमदाराबरोबर चर्चा चालू होती निवडणुकीबाबत. असेल. पण आता हे जे काही समीकरण चालू आहे राजकारणाचं, जे दोन दिग्गज नेते आहेत त्यांच्या दोघांच्या सहमतीने काही निर्णय होत आहेत असं चर्चा चालू आहे, ते कितपत खरं आहे? त्याबद्दल आता मला नाही सांगता येणार. नाही, तुम्ही संगती होताच ना काकांच्या आतापर्यंत खासदार खासदार तुम्ही कार्य केलेलं चर्चा आहे. झाली असं त्यात मी कसं असतं नाही, काही गोष्टीचे थोडीशी असं वेग बोलले